विरोधात समर्थ हिलेबणा संघ इथून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दिनेश ह्या गोलंदाज आपण पाहतोय. दिनेश गोलंदाजीसाठी आपण पाहतो सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश जो खरे तर रायगड टीम मधून खेळत होता तोच योगेशला आपण पाहतोय. आता त्यावेळेस हा प्रकारचा चेंडू थोडस उसरी कमी पाहायला मिळते आहे. किती खाडली होती मी तर चेंज ऑफ पेज थोडस स्लोवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता खरं तर पाहायला मिळते आहे. सुरुवात मात्र डॉट बॉलने केली या ठिकाणी गोलंदाज दिनेशनं चांगली गोलंदाजी लाईन लेंथ अगदी चांगली आहे. मागच्या 2-3 मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. सुरुवातीला 4 षटकाची मॅच आहे त्यामुळे इथून 4 षटकामध्ये आहे खरं तर एक चांगलं टार्गेट बनवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी लावून एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाचा असेल. यावेळेस खोलवर टप्पा खोदून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं खराब त्या ठिकाणी पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी कॉल होता परंतु नकार दिला योगेशनं त्या ठिकाणी. एकच धाव या बॉलवरती भिडती आहे आणि एका धावेमध्ये श्रीगणेश केला जातोय. अर्थातच लांबून एंटरप्राइजेसचा ऋतू 11 संघ आपण पाहतोय सर्वप्रथम बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये टॉस हारल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढात होता बुडबाचं होतं खरं तर परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी देखील संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी फेकला जातो. ही खासियत आहे या गोलंदाजाची. भरपूर मॅच मध्ये आपण पाहिली या गोलंदाज दिनेशला ज्या पद्धतीनं चेंडू पडतोय थोडासा आतमध्ये कधी येतोय कधी बाहेरच्या दिशेने बॉलिंग घेतोय आणि ही खासियत असते मी तर म्हणेन गोलंदाजाची. आणि ती खरं तर इथून ब्रह्मास्त्र खरं तर वापरलं जात आहेत. या गोलंदाजच्या माध्यमातून चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस सॉफ्ट ट्रॅकरचा चेंडू होता. लाईन लवकर पिक केली होती परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. फक्त आणि फक्त सिंगल मिळते आहे या बॉलवरती. सिंगलच्या वरती काही बिलत नाही आहे आणि इथून मात्र एक चांगलं षटक फेकत असताना पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात देण्याची पाहायला मिळते आहे. यावेळी शॉर्ट पिच चाललेत लवकरच पिक केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार पाहायला मिळतोय खरे तर भरपूर उशिरानंतर बसतात आपण आज चौकार या ठिकाणी पाहतोय. सलग 4 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आल्या होत्या त्यानंतर मात्र 5व्या चेंडूमध्ये हा चौकार आपण पाहिलाय. इथून चांगले प्रयत्न करावे लागतील. यावेळेस एस्टनचा वेग मात्र इथून सिग्नेचर डिक्स 5 धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर योगेश हा फलंदाज मात्र या ठिकाणी होतोय बाद. खेळ समाप्त झाला या ठिकाणी. धाबा आपण विचार केला तर बेबी धाबा धाबलगावरती सुरुवातीलाच त्या 6 धाबा चांगलं षटक पाहायला मिळालं. दिनेश आपण पाहिलं सुरुवातीलाच मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये त्याचा वापर करण्यात आला. चांगली गोलंदाजी पाहिली अचूक लाईन लेंथ वरती अगदी गोलंदाजी आपण पाहिली. दुसऱ्या षटकावरती या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती गुरुनाथच्या हातामध्ये षटक आपण पाहतोय. पॉवर प्ले समाप्त झालाय. आता आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक दुसऱ्या षटकावरती गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी गुरुनाथला आपण पाहतोय. आणि इथून मात्र
गोलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती दुसरं षटक संगीत कोट्यातलं पहिलं संघ पण यावेळेस पुढात होता त्याला उडवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून क्लिअर करतोय हा फटका मॅक्सिमम हिट देऊन जाईल साधा बा षटकार. हॅलो थँक्यू सो मच. खरं तर लावण एंटरप्राइजेस अँड ऋतू वेलेबन संघाचे संघ मालक जे आहेत आमच्या भगवान सेठ भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार हॅट्रिक चौकारास 200 रुपयाचे कॅश प्राईज त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 400 रुपयाचे कॅश प्राईज असे ही इनामी राशी असेल. प्रत्येक खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपण पाहतोय भगवान सेठ भगत यांच्या माध्यमातून ही पारितोषिक या ठिकाणी लावले गेलेत. तर ही लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 टीमच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या टीमचे संघ मालक आमच्या भगवान सेठ भगत आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस उंची जास्त लांबी कमी आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जेस करतोय आणि इथं बिग विकेट टाऊन अजून एक धक्का दिलाय लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमचा बॅट्समन होईल या ठिकाणी बाद दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना विजय थँक्यू डीजे. खरं तर इथून मात्र हा दुसरा धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटरमध्ये त्याच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला बॅट्समन या ठिकाणी केतनला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. केतननं मागच्या 2-3 मॅचमध्ये चांगला खेळ केला आहे. तोच केतन पुन्हा एकदा मैदानाचे आतमध्ये खरं तर आपण पाहायला मिळतोय. अगदी लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाची रन मशीन म्हणून ज्या सगळं पाहिलं जातं तोच खेळाडू केतन मैदानाच्या आतमध्ये आहे. दाखल होताना आपण पाहतोय चांगली बॅटिंग करावी लागेल कारण सुरुवातीलाच आपण 2 विकेट प्रसाद आपण पाहिल्यात परंतु थोडंसं दबाव आता या संघावरती खरं तर वाढलेला पाहायला मिळतोय. परंतु इथून पार्टनरशिप थोडीशी बीट करावी लागेल या 2 खेळाडूंमध्ये. चांगली गोलंदाजी आहे खरं तर गुरुनाथची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस थोडंसं खाली ठेवला चेंडू बॉडी लाईव्ह ऑन द कार्पेटने खेळले या ठिकाणी पहिली धाव कंप्लीट तोच मिस फील्ड आणि लगेचच दुसऱ्यासाठी कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धाबा या चेंडूवरती मात्र मिळतील त्या अर्थातच टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या टीमला आणि या 2 धाबेच्या मदतीनं विविध धावसंख्या असेल धावफलकावरती ती 16 धाबा. अगदी सुरुवातीलाच थोडंसं दडपणामध्ये हा संघ आपण पाहिला पण तो इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस बॅटच्या स्लोटमध्ये होता आणि त्याला खरं तर फेकून देण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथून काय घडलं तर शेवटच्या मोमेंटला जणू काही हा चेंडू हाताला चिपकला पण तुला खरं तर आता तू निसटताना दिसतोय त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त प्रयत्न केले प्रसाद आणि इथून टीमसाठी मी तर म्हणेन तब्बल 5 धाबा वाजवल्या त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पण संच डावीकडनं या ठिकाणी पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका या ठिकाणी शॉर्ट पिच बॉल होता परंतु हुक केले त्या ठिकाणी आणि इथून देखील डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय या ठिकाणी आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाबलकावरती त्या अर्थातच 17 धाबा 8.50 सरासरी प्रत्येक षटकामागे धावसंख्या. खरं तर लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाची आपण पाहतोय पण येणारे 12 चेंडू हे खूप महत्त्वाचे असतील. खरे तर प्रसाद आपण पाहतोय या मॅचमध्ये कारण समोर एक तगडा संघ आहे. समर्थ 11 संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहेत. कारण आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी मध्ये पाहिलं होतं कारण या संघाचा खेळ एकही सामना संघानं गमावलेला नव्हता. कालच्या दिवसामध्ये एकही सामना गमावला नव्हता या संघानं आणि तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये खरं तर चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघ थोडंसं अडचणीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकावरती पण तो अजूनही इथून प्रयत्न करावे लागतील केतन आणि बॅट्समन पवनला
हे 2 षटकावरती किमान 20-25 धाबा ह्या बनबाबाकडे लागतील. यावेळेस टप्प्याचा बॉल उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळत. बॉल पडल्यानंतर थोडीसा अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि केतनचा हा फटका करत तर लॉंग ऑफला फक्त सिंगल धाब या चेंडूवरती मिळते आहे. संघर्ष करतायत, प्रयत्न करतायत, परंतु जी गोलंदाजी आहे समर्थ 11 संघाची ती गोलंदाजी खरं तर कुठेतरी आणि बंटी दादा साबळे यांच्या माध्यमातून सेटकर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा चेंडू भरपूर वेळ हवामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते, परंतु अगदी त्यांच्या समोर चेंडू लांड होतोय. इथून 2 धाबा नक्कीच भिडतील. चांगली गोलंदाजी प्रसाद आपण पाहतोय. सुरुवातीलाच देखील आपण देण्याचा उल्लेख केला. त्या षटकामध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर का विचार केला गुरुनाथनं चांगलं षटक फेकलं. त्या षटकावरती धाबा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुयोगचा वापर या ठिकाणी केला आहे. सुयोगनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 3 धाबा त्यानं खर्च केल्या आहेत. ही खूप चांगली गोलंदाजी सातत्यानं आपण या संघाकडून पाहत आलोय. ती गोलंदाजी या मॅच मध्ये सिद्ध. यावेळेस पुन्हा एकदा आपटलाय, जणू काय आपटी बॉम्ब जसा आपटतोय तसा चेंडूला आपटल्यानंतर मिस टायमिंगचा हा फटका मिड विकेटला टिपला जाईल आणि संपवला खेळ फलंदाजाचा आउट. थँक्यू डीजे. आणि खरे तर केतनसाठी सुवर्ण संधी आहे. बंटी साबला यांच्या माध्यमातून तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि या टीमचे खरं तर संघ मालक आमचा अर्थातच भगवान शेठ भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज, त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 400 रुपयाचं कॅश प्राईज. पण तो संघ कुठंतरी त्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी विकेट गमावून बसलाय. त्याची पारितोषिक या ठिकाणी कुठेतरी लावलेत आमच्या भगवान शेठ भगत यांच्या माध्यमातून आणि ते चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये खरं तर करतायत बसमाड, परंतु ते सफल झालेले नाही आहेत. इथून 12 विकेटचे पतन आपण होताना आपण पाहिलं, पण तो गोलंदाजी जबरदस्त सुयोगची पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये खरं तर त्यांना कमबॅक करून दिले पुन्हा एकदा. आपल्याकडचा बॉल स्टिकवरती लागलाय. यावेळेस ताकद थोडीशी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी विकेट किपर कडनं पाहायला मिळते. आणि इकडे काय घडत होतं प्रसाद मैदानाच्या आतमध्ये जणू काय फुटबॉल खेळला जातोय. इकडनं तिकडे तिकडनं इकडे असं थ्रो मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. आणि इथून धाबा मिळतील त्या 3 धाबा. चांगली गुड बिटवीन द रनिंग या ठिकाणी. केतन एक चांगला बॅट्समन आहे प्रसाद. जर का आपण विचार केला ना या खेळाडूचा, तर केतन मागच्या 2-3 मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. जबरदस्त त्याची बॅटिंग आपण पाहिली होती, पण या मॅच मध्ये कुठेतरी शांत ठेवलं आहे खरं तर समर्थ 11 या संघाच्या गोलंदाजांनी. तेवीस धाबा आहेत धावफलकावरती. हा फटका देखील पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळते, परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळत आहे. फक्त सिंगल धाब या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ह्या ज्या मॅच आहेत ना प्रसाद सर टॉप 4च्या, त्यामध्ये प्रेशर देखील भरपूर असतो, थोडासा दबाव असतो, कारण इथून प्रत्येक टीमला जिंकायचं असतं. आणि त्यामध्ये खरं तर दोन्ही टीमचं या ठिकाणी चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. 24 धाबा आहेत धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला शेवटचं आणि स्लो कोर्स आता षटक मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाईल. खरं तर समर्थ 11 हा संघ आपण पाहतोय सर्वप्रथम बॅटिंग करतोय, सर्वप्रथम गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते या मॅचमध्ये. आणि शेवटच्या ओव्हरसाठी या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय अगदी उंच खुरा सतर बांध्याचा हा गोलंदाज रोहितला आपण पाहतोय 14 षटकासाठी. ज्यानं जबरदस्त शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त त्यानं गोलंदाजी केली आहे. तोच गोलंदाज पुन्हा एकदा शेवटच्या षटकावरती आपण पाहतोय. अगदी जर आपण प्रसाद या गोलंदाजी हाईट पाहिली ना, तर 6-6.5 फूट केतनचा आज झेल येणारे 5 चेंडू खरं तर अजूनही बाकी आहेत या इनिंगमध्ये. आणि इथून केतनला प्रयत्न करावे लागतील. 40+ धावसंख्या या मैदानावरती खरं तर गोलंदाजांना एक लढण्यासाठी टोटल स्कोर बॅटिंग स्कोर या मैदानावरती बनवावा लागेल. केतन प्रयत्न करतायत, परंतु यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय.
आणि इथून देखील डॉट बॉल. मी उल्लेख केला होता या गोलंदाजाचा, कारण हाईट भरपूर आहे या गोलंदाजाची, त्यामुळे इथून बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने कधी भुसडी घेतोय, कधी थोडासा खाली राहतोय आणि इथून मात्र केतनचा मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यावेळेस देखील शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता, परंतु या बॉलवरती देखील मोठा फटका आलेला नाहीये आणि इथून मात्र गोलंदाज होईल पप्पू बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का लावणं एंटरप्राइजेस अँड रितू 11 टीमला. थँक्यू डिसे, थँक्यू सो मच. अजून एक धक्का या ठिकाणी दिला जातोय. अर्थातच चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं चिंता वाढल्या डगआउटमध्ये. आता या ठिकाणी खरं तर प्रयत्न करावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झालाय, परंतु केतन अजूनही आहे खेळपट्टीवरती. त्यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त भुसडी चेंडू अगदी आपणचा प्रयत्न केला, पण पंच आपण अनंत गावंड सर या ठिकाणी दर्शवतो. वाईड बॉल, वन बाउन्स वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला देखील दिली जाते. अतिरिक्त भुसडी, अतिरिक्त वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता गोलंदाज रोहितचा, परंतु त्या ठिकाणी मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका बेमिसाल, टायमिंग प्रॉपर, अगदी बॉलला उडवलाय सीमा रेषा पार. अगदी शेवटच्या मोमेंटला इथून केतन मात्र फिनिशिंग टच देत असताना ठोकलाय या चेंडूवरती षटकार. थँक्यू सो मच. अगदी या षटकाराची नितांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या लावण एंटरप्राइज रितो 11 टीमला. ह्या वेळेस देखील चांगला फटका, गॅप शोधले, वन बाउन्स चेंडू और रबन आला सीमा पार. 4-4-4 हा ठोकलाय चौकार. मच जी अपेक्षा केली होती खरं तर आपण 40 धाबांची, ते कुठेतरी केतन इथून ते टार्गेट खरं तर जात असताना आपण पाहतोय चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऑन द बॉडी, पण दर्शवतात लेग स्टंपला थोडंसं मिस करतो. आज चेंडू एक धाव कंप्लीट केले, परंतु ह्या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती लेग पॅकच्या स्वरूपामध्ये मिळतीये. एका धावेनं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पहिला सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्रामध्ये धाबा आहेत 39 धाबा. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 40 धाबा या बनवाव्या लागतील समर्थ 11 या टीमला या मॅच मध्ये. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. थँक्यू सो मच डीजे. चला आमचे जे ऑफिशियल पंच आहेत त्यांना तर विनंती असेल आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. पहिल्या सत्रात 39 बनल्या गेल्या आणि 40 धाबा संख्येचं टार्गेट आहे. आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय जी दोड धावांची खरं तर समर्थ 11 संघाला पॅलेंट देखील असेल, त्यामुळे इथून या 2 धाबा ऍड केल्या जातील. 39 होत्या, ते 2 धाबा ऍड केल्यात, त्यामुळे इथून धाबा संख्या झाली ते 41.
आणि 42 धावांचा एक माफक आपण या मॅचमध्ये खरं तर ठेवले गेलंय. या धावसंख्येचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल जे आपण पुन्हा एकदा ऐकूया. खरं तर अर्थातच मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बदलापूर खरबई गावचा एक बुलंद आवाज अर्थातच प्रसाद सबारे सरांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच अंकुश सर. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी सिंगल डबलचाही समाविष्ट होता सुरुवातीला, परंतु तदनंतर जगदीश, योगेश आणि केतन या तिघांनी मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये जात असताना मोठे फटके दाखवलेत आणि त्यांच्याच मी तर म्हणेन मदतीनं आतापर्यंत 39 बनल्या गेल्या. पॅनल्टीच्या देखील 2 धाबा आहेत त्या इथे आता ॲड केल्या जातील. येस, 39 होत्या प्लस 2 पॅनल्टीच्या तब्बल 41 आणि 42 धाबासंख्येचा टार्गेट असेल. लक्ष असू द्या, 24 बॉल आणि 42 धाबासंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम समर्थ 11 या संघाला 24 बॉल आणि 42 धाबासंख्येची गरज. येस, थँक्यू सो मच. जाऊयात सेकंड इनिंगच्या दिशेने. दोन्हीही सलामी ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एका बाजूला दिनेश आणि त्यांचा समवेत सुयोग आहेत. खरं तर जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लावण्य ऋतू संघ आपण पाहिलात. संघाचे संघ मालकांनी सांगितलं की प्रत्येक चौकारास 200, प्रत्येक षटकारास 400 आणि जे काही कॅश प्राईज होतं ते सर्व काही या ठिकाणी जमा केले जातात. आणि आम्ही खरं तर संघ मालक भगवान शेठ भगत यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 24 बॉल तिथे धावा बनवायच्या आहेत. आता दुसऱ्या इनिंगमध्ये, सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम समर्थ 11 या संघाला गेम ऑन. पहिला P1चा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जगदीश. गेम ऑन. स्ट्राईकवर बॅटर दिनेश. पहिलाच बॉल कट केलाय, गॅप मधून बॉलला पाठवल्या डीप मध्ये. तिथे पाठलाग केला जातोय, परंतु इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती हे खरं तर कंट्रोल शॉट होता. पहिल्याच बॉलवरती इथून पाहिलं तर या 2 धावा बॅटिंग करत असताना टीम समर्थ 11 संघाच्या वतीने खरं तर पहिल्याच बॉलवरती दिनेश आणि संपूर्ण टीमचं अकाउंट ओपन करत असताना या 2 धावा 42 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच सिंगल डबलचाही समाविष्ट या ठिकाणी करावा लागेल. खरं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. इथे बॅटची एज होती, परंतु यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकांसाठी कठीण झेल होता. त्यांना बीट करत असताना बॉल लॉंग स्टॉपला होते फरार. सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. चौकाराच्या मदतीने 6 धाबा. पुन्हा एकदा जगदीश बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटनं. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. फसवा चेंडू होता, कदाचित त्या ठिकाणी रनआउट करण्याची संधी होती. जर का बॉलला उचलफेक केली असेल तर कदाचित त्या ठिकाणी विकेट सुद्धा पाहायला मिळाले असते, परंतु इथून तसं काही घडलं नाहीये. थोडीशी मिस फिल्डिंग आणि लगेचच बॉल, प्रत्येक झेल, प्रत्येक धाव आता इथून भरपूर महत्वाची असते. आणि इथून पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर लगेचच फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. गेम ऑन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
इथे फटका चांगला विषयमध्ये बॉलला पाठवला इनफिल्डला बीट करत असताना बॉल आउटफील्ड मध्ये तिथे सध्या तरी आपण पाहतायत आउटफील्ड थोडी खराब परंतु 2 धावा मिळतील सध्या तरी इथून बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते माहिती आहे सिंगल डबलचा जोरावरती सामना आपल्या बाजूने येऊ शकतो सुरुवात इथे कंट्रोल मध्ये केली जाते या दोनच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा शेवटचा बॉल पहिल्या षटकातील फुल टॉस इथे चुकीला माफी नाहीये फुल टॉस बॉल वरती मात्र फुल टोल वसूल केला जातोय फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर सुयोगच्या बॅट मधून धमाका षटकार टोटल जाऊन पोहोचले ती बिनबाद 15 धावा 15 धावा बचीची गरज रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 8च्या सरासरीनं येस येणारे 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आणि 27 धावसंख्येची गरज त्याच दरम्यान माननीय श्री सुरेश दोरे आणि चाऊ वाघ यांच्या ठिकाणी आगमन झालंय आमच्या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती खरं तर आपली जागा आमच्या या व्यासपीठावरती आहे आपलं सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत गेम ऑन षटक क्रमांक 2 निवृत्ती इथे फटका फसलाय झेलची संधी आणि यस इथे मात्र झेल कंप्लीट पाहायला मिळेल संपलाय फलंदाज बॅटिंग करत असताना दिनेश यांचा खेळ ताबडतोब सुरुवात केली होती परंतु या ओव्हरची सुरुवात पुन्हा दमदार करायची होती फटका फसल्यानंतर जावं लागेल डगआउट मध्ये थँक्यू अगदी इथून पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती निवृत्ती आणि मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केलाय त्याच दरम्यान आमचे जे मान्यवर आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होतोय दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत वेलकम आपलं सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 7व्या मध्ये पुन्हा आपलं मनपूर्वक स्वागत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनचा फलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय खरं तर इथून आता खरं तर या दोन्ही फलंदाजांची परीक्षा आहे कारण की विखुरलं क्षेत्ररक्षण आहे मोठे फटके खेळले तर कदाचित मिस टायमिंग फटके झाले तर इथे विकेट देखील येण्याचे खरं तर चान्सेस असतात परंतु आता इथून कशा प्रकारे खेळ होईल यावरती खरं तर दोघांची परीक्षा आहे आताचा हा चेंडू या सॉफ्टस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा अगदी पाहिला तर व्हाईट बॉलचा येतोय आव्हान तर धावीतनं पाहायला मिळेल पहा यानंतर टॉप 4 जे लढाई आहेत ज्या टॉप 4च्या ज्या मॅचेस आहेत त्या पाहायला मिळतील कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर पहिला सामना जो जिंकलाय यस यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एका बाजूला श्री खेर माताने त्यांच्या अगेन्स्ट चरण 11 इथे फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू होते असं वाटलं होतं की बॉल सहजासहजी बाहेर झाले परंतु तसं घडलं नाहीये हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे फटका फसला आणखीन एक विकेटचा पतन फलंदाज बाद थँक्यू सो मच डीजे अगदी इथून पाहिलं तर आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतील माननीय श्री चाऊ वाघ साहेब आणि त्यांच्या समवेत सुरेश दोरेजी जे खरं तर महावितरण या ठिकाणी ते कार्यरत आहेत त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे आणि लगेचच या ओव्हर नंतर आपण या दोन्ही मान्यवरांचा आपण मान सन्मान करणार आहोत विकेटचं पतन सध्या तरी मैदानाच्या आत आपण पाहतात अप अँड डाऊन पाहायला मिळते चढाव उतार यष्टांच्या मागे अप्रतिम जजमेंट फर्स्ट स्लिपला खेळाडू होते त्या ठिकाणी योगेश होते आणि या कॅच साठी टीमचे संघ मालक भगवानजी भगत साहेबांच्या वतीने 500 रुपये अप्रतिम जजमेंट अगदी या फिल्डरला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज बाद आणखीन एक विकेटचा पतन तेजस बॅक टू दी पवेलियन
अगदी त्या ठिकाणी अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालंय. स्वतःला झोकून दिलं. अगदी ज्या प्रकारे आपण ग्रामीण क्रिकेट खेळतोय, आपल्या गावासाठी खेळतो, तशा प्रकारचं क्रिकेट आता इथेही पाहायला मिळतोय. अप्रतिम जजमेंट. पुन्हा एकदा गेम ऑन. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विकेट हॅट्रिक होईल का या ठिकाणी पाहायला मिळेल. अप्रतिम जजमेंट. इथे देखील जगदीश होते आणि लगातार मात्र 3 बॉल मध्ये हा तिसरा शिकार केला जातोय. अर्थातच विकेट हॅट्रिक कंप्लीट पाहायला मिळते. अगदी या ठिकाणी पुन्हा एकदा संघ मालकांच्या वतीने आपण पाहतोय कॅश प्राइज. जगदीशने या ठिकाणी कॅच स्वीकारली 100 कॅच. खरं तर उलट धावत असताना कॅच कठीण असते आणि ते कॅच कंप्लीट केली जगदीशनं. त्यासाठी 500 आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली त्यासाठी देखील 500 रुपये. संघ मालकांचा मनपूर्वक आभार. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला खोदून काढलाय परंतु आता सध्या तरी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळेल. खरं तर बॅटिंग करत असताना टीम समर्थ 11 आपण पाहतोय. या चेंडूवरती पाहिलं तर एक सिंगल मिळेल. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय सध्या तरी समर्थ 11 संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय कारण की सातत्याने विकेट विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 17 या धावफलकावरती. यस चला नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहू शकता. आता मात्र टॉप 4च्या लढाया इथनं सुरू होतील. टॉप 4 मधून कोणता संघ जिंकणार कोणता संघ फायनल साठी खेळेल याचे देखील सामने आपण पाहू शकता. यात नंतर होणारी नेक्स्ट मॅच टॉप 4 साठी ही पहिलीच लढत. अर्थातच सेमी फायनल म्हटलं तरी देखील काय हरकत नाहीये. एका बाजूला श्री खेर माता प्रसन्न 11 असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट चरण 11 संघ आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी यायचा आहे. यस पंचांचा इशारा 4 धाबा. थँक्यू सो मच डीजे. सेमी फायनल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस जिंकला चरण 11 संघाने आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे. अगदी जो सामना जिंकेल तो सरळ फायनल साठी पात्र ठरेल. मात्र सेमी फायनल अगदी पुढील मॅच पाहायला मिळेल. गेम ऑन. षटक क्रमांक 3. उर्वरित समीकरण आहे 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. इथे आत्ताचा हा चेंडू यस पाहायला मिळेल. पंचांचा इशारा इट इज अ व्हाईट बॉल. इथनं पहिलाच बॉल फेकत असताना एक्स्ट्रा धाव सध्या तरी खर्च केली जाते. धावा कमी आहेत परंतु ह्या धावा ज्या येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या आता इथून रोकाव्या लागतील. ऑनसाइडला खेचून मारलाय फटका फसलाय. तिथे खेळाडू नाहीयेत. नो मॅन्स लँड मधून अगदी गॅप मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. अगदी मिड विकेट आणि लॉंगांच्या मधून चेंडू सीमा पार काउ कॉर्नर मध्ये 4 धाबा. थँक्यू. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धाबा पाहायला मिळतील. जो काही प्रेशर बनला होता तो प्रेशर सध्या तरी कमी करण्याचं काम मात्र या चौकाराने केलेलं आहे. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 26. इथे देखील फुल्लर लेंथ. इथे फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहे. तिथे जजमेंट चांगला आहे आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. चौकार आल्यानंतर इथे विकेट पाहायला मिळेल. अर्थातच कमबॅक पाहायला मिळाला. पलटवार केला जातोय गोलंदाजाच्या वतीनं. आणखीन एक फलंदाज बाद.
थँक्यू सो मच डीजे. आतापर्यंत 5 विकेट या ठिकाणी गमावले गेलेत. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर येणारे 10 चेंडू आहेत, 10 मध्ये बनवायच्या आहेत. अद्यापि 16 धाबा, 10 बॉल, 16चं समीकरण. क्रिकेटचं गणित आहे, प्रत्येक बॉलवरती हे गणित तुम्हाला आम्ही सांगू, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही टीमला इथून जिद्द चिकाटी मेहनत मात्र दाखवावी लागेल. त्याच दरम्यान अगदी ग्रामपंचायत बोरिवलीचे खरं तर पोलीस पाटील अजय दादा भोईर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. खरं तर आपलंही मनपूर्वक आम्ही हार्दिक असं स्वागत करीत आहोत सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये. अजय साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू ठेवण्यात आला होता, परंतु स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संपर्क नाहीये, कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दबाव निर्माण करू शकतो. इथे फटका फसलाय, इथे जेलची संधी, निवृत्ती पोहोचणार. शेवटच्या मुवमेंटला घडलं काय, सोपी कॅच होती, जणू काही हातातून निसटले की काय, ग्रीप करता आलं नाहीये. जजमेंट चांगलं होतं, परंतु बॉल हातातून निसटलाय. असं वाटलं होतं की जवळ विकेट इथे निर्माण होईल. शेवटच्या मुवमेंटला मात्र हातातून ही कॅच निसटलेली आहे. इथून कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र एक धाव जरूर मिळेल, परंतु ही कॅच किती महाग ठरेल याचं उत्तर मात्र येणारं काळ आणि वेळ सांगून जाईल. कारण की बॅटिंग करणारी टीम समर्थ 11 या संघाकडे सध्या तरी खेळाडू कमी आहेत. जर का विकेट मिळवला असता तर आणखीन सध्या तरी संधी निर्माण झाली असती. उर्वरित शेवटचे 2 चेंडू, अर्थातच येणारे 8 बॉल आहेत, 8 मध्ये करायच्या आहेत 15 धाबा. प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ मेहनत घेत आहेत, दोन्ही संघ प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र पाहायला मिळते. दोन्ही संघ संघर्ष करतायत. फटका चांगला आहे, ऑन साइड आपण पाहतोय. 20 मध्ये बॉलला पाठवलंय मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू तिथे उपस्थित आहेत, चांगले फिल्डिंग. सध्या तरी संघ मालक अगदी या ठिकाणी भगवानजी भगत साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी मॅच इथे बनली जाते. आता येणारे 7 बॉल आहेत, 7 मध्ये करायच्या आहेत 14. इथून काय घडेल हे देखील पाहायला मिळेल. हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर अगदी शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणारा संघ सामना आपल्या बाजूने करू शकतो. जर का डॉट किंवा विकेट आला तर गोलंदाजी करणारा संघ मॅच वरती पकड निर्माण करण्याचं काम जरूर करेल. इथे हा चेंडू योग्य आहे, टप्पा पडल्यानंतर वळण, आणि इथून पाहिला तर हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. उर्वरित 3 षटकं कंप्लीट झालेत. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक आता शिल्लक राहिले. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता कराव्या लागतील जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना टीम समर्थ 11 संघाला तब्बल 14 धाबा डिझाई. या महत्वाच्या मॅचसाठी शुभेच्छा. पहिलाच बॉल परिवर्तन सरप्राईज केलं गेलं आणि डॉट बॉल. अगदी जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून खरं तर योगेशसाठी जर का 3 बॉल मध्ये 3 विकेट जर निर्माण केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु या ठिकाणी उलट घडले गेलं. शॉर्ट ऑफ लेन बॉल त्यावरती केलाय घणाघाती प्रहार, बॉल पाठवलाय सरळ रेषेत, षटकार. येस, गेम ऑन. अगदी इथून पाहिलं तर आता शेवटचे 4 बॉल आहेत. षटकार ठोकल्यानंतर
इथे इथे देखील समोर चेंडू होता, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पूर्णपणे मॅचचा गणित आता बदलला जात आहे. षटकारानंतर टीमची टोटल जवळ जवळ आपण पाहतात 40 या धावसंख्येवरती. उर्वरित समीकरण 3 बॉल 2 ची गरज. स्वागत करू पुन्हा एकदा आपला आभार. अगदी या ठिकाणी आलेल्या सर्वच पाहुणे मंडळींचं अगदी मनापासून इथे स्वागत केले जात आहे. शेवटचे 3 बॉल आहेत आणि या 3 बॉल मध्ये 2 धावा आता इथून बनवायच्या आहेत. जवळजवळ 80% मित्र म्हणत आता हा सामना समर्थ 11 या संघाच्या बाजूने. शेवटचे 3 बॉल 2 धावा संख्येची गरज. मॅच इज ऑन. जर का हा चेंडू डॉट आला, जर का विकेट आला तर मॅच इथून पुन्हा फिरू शकते. फटका चांगला आहे. 20 मध्ये बॉलला पाठवलंय, तिथे आपण पाहतात खेळाडू उपस्थित, परंतु इथून या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळेल. सिंगल पाहायला मिळाली आणि इथून पाहिलं तर स्कोर इज अ लेवल. आता सामना जिंकण्यासाठी 1 धावा संख्येची गरज आहे. स्कोर इज अ लेवल. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला ही धाव बनवावीच लागेल. 2 बॉल 1 धावा संख्येची गरज. अगदी योगेशनं गोलंदाजी करत असताना सध्या तरी शेवटच्या षटकात मित्र म्हणेन मार खाल्लाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. 2 बॉल 1 धावा संख्येची गरज. हा चेंडू डॉट आला तर शेवटच्या बॉलवरती मजा येणार. महत्वाचा चेंडू. इथे फटका फसलाय. जेलची संधी आहे. डीप मध्ये खेळाडू, तिथे जजमेंट अप्रतिम आणि इथून मात्र मॅच शेवटच्या बॉलवरती. आता मात्र विकेट गेलाय. शेवटचा 1 बॉल राहिलाय आणि 1 बॉलमध्ये 1 धावा संख्येची गरज. थँक्यू डीजे. त्याच दरम्यान आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सर्वच आमचे हे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी अगदी व्यासपीठावरती येतात. सर्वच आमचे पदाधिकारी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. सर्वांचं आम्ही या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम आहे आपल्या सर्वांचा. महत्वाचा सामना आहे मैदानाच्या आत. इथून जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये एंट्री करेल. जो पराभूत होईल त्याला घरचा रस्ता धरावा लागेल. अगदी या ठिकाणी लावण्य एंटरप्राइजेस संघ जर जिंकला तर जनार्दनजी पारधी जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या वतीने त्या पूर्ण टीमला मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. महत्वाचा 1 चेंडू 1 धावा संख्येची गरज. भरपूर निर्णायक चेंडू आहे. आतापर्यंत मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. मॅच आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. टाळ्यानं स्वागत करूयात. 1 बॉल 1 धावा संख्येची गरज. आणि या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी. योगेश साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम कामगिरी. टॉप 4 मध्ये एंट्री केली जाते. या संघ मालक या ठिकाणी भगवान भगत साहेबांच्या वतीने योगेश साठी रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि संघ जिंकलाय. पोलीस पाटील साहेबांकडून देखील पूर्ण टीमला 500 रुपयाचे कॅश प्राइज. अभिनंदन योगेश आणि अभिनंदन पूर्ण लावण्य एंटरप्राइजेस टीम. यस या ठिकाणी अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. खरं तर या ठिकाणी आपण पाहतात योगेश साठी देखील कॅश प्राइज. अप्रतिम लढत. 2 बॉल मध्ये 1 धाव झाली नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. असं वाटलं होतं की या ठिकाणी समर्थ 11 हा संघ जिंकेल, परंतु तदनंतर योगेशने केलेला पलटवार, योगेशने केलेला कमबॅक खरं तर अप्रतिम लढत. असं वाटलं होतं की या ठिकाणी समर्थ 11 हा संघ सामना जिंकणार, परंतु शेवटच्या मोमेंटला क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटची धाव चेस केली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला